आता वळत मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील चांडोलीमध्ये ग्रामस्थांचं उपोषण। चांडोली गावातील सौर ऊर्जा प्रकल्पावरून वादंग। सौर प्रकल्प उभारणारी कंपनी अनधिकृत अतिक्रमण करत असल्याचा आरोप। ग्रामपंचायतीत केवळ 2 हेक्टर जमिनीची परवानगी। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेचा सेवेत वाढ। खडकी, हिसार, दौंड, अजमेर आणि सोलापूर अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश। रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार। मुंबईतून शिमग्यासाठी 1410 अतिरिक्त गाड्या सोडणार। मुंबई नागपूर, मुंबई रत्नागिरी, मुंबई चिपळूण, मुंबई गाड्या सोडणार। नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय। अखेर पुणे नांदेड शहरादरम्यान विमानसेवा सुरू। नांदेड विमानतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी जीडीसीए कडून काही दिवसांसाठी विमानसेवा बंद होती। देखभाल दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यामुळे विमानसेवा सुरू। सीएसएमटी स्थानकामध्ये रेल्वे रुळावर तरुण झोपला। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतलं। रेल्वे पोलिसात तरुणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लोकल गाड्याच्या प्लॅटफॉर्मवरती तरुण झोपल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई पाहायला मिळते। 1.5 महिन्याच्या काळात 60हून अधिक बांगलादेशींना अटक करण्यात आली। बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देण्यावरही कारवाई करण्यात आलेली आहे। प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली आहे। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पुढे गेलाय। रविवारी शहर आणि उपनगरातील 24 ठिकाणी प्रदूषित हवेची नोंद करण्यात आली, तर शहराचं तापमान 36 अंशांच्या घरात पोहोचलंय। रेल्वे चालकाला 7 किलोमीटर आधी सिग्नल दिसणार आहे। रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेचं कवच आहे। पुणे विभागात 250 किमीपेक्षा जास्त मार्गांवर नॉन सिग्नलिंग कवचची चाचणी झालेली आहे। गतीवरती नियंत्रण ठेवण्यासह अपघात टाळण्यासाठी मदत होणार आहे। पुण्यातील फर्ग्युसन रोडवर तरुणांची जोरदार हाणामारी पाहायला मिळते। फर्ग्युसन रोडवरील तरुणांमधील राड्याचा सीसीटीव्ही समोर आलाय। तरुणांमधील हाणामारीचं कारण अद्याप समोर नाही। आता देश विदेशातील टॉप 9 बातम्या।